आता कढीपत्ता आणि टोमॅटो टाकलेला आहे, पूर्ण त्याला आपण शिजवून घेणार आहोत मित्रांनो। जय शिवराय, जय आगरी कोली मित्रांनो। भरपूर दिवसांनी आपण आपल्या चॅनलवर भेटतोय मित्रांनो। आज आलोय मी आपल्या शेतावर आणि आज एक आगली वेगळी देखील आपली रेसिपी असणार आहे मित्रांनो। शेतावर येऊन आणि शेतावर येऊन जी रेसिपी करणार आहोत ती आपली सुक्या मच्छीची असणार आहे। आणि अजूनपर्यंत मला देखील असं वाटत नाही का कुणी आजपर्यंत अशी सुक्या मच्छीची रेसिपी केली म्हणून। चला तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरून तुम्हाला आज सुक्या मच्छीची रेसिपी करून दाखवणार आहोत आम्ही। आणि आपली पूर्ण शेतावर आलोय, शेती देखील दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, भेटू आपण। मित्रांनो पाहू शकता मी शेतावर पोचलो आहे आणि आमची जी म्हणजे आपण शिंदार बोलतो त्या शिंदारीत पोचलेलो आहे। पाहू शकता भरपूर अशी झाडे देखील आहेत आणि आता जंगल देखील पेटलेला होता आणि आता आम्ही फाटी तोडण्यासाठी देखील आलेलो आहोत। आणि दादा इथे लाकडं तोडतोय वाळलेली, पाहू शकता तुम्ही। आणि आज आपण इथं पूर्ण रेसिपी देखील करणार आहोत। आणि बाबू बसलाय तिकडे झाडाखाली आणि आंबे देखील आहेत, आंबे देखील आलेले आहेत। थोड्याच वेळात तुम्हाला ते देखील दाखवणार मित्रांनो। आणि ही आमची मोहाची झाडे, भरपूर अशी मोठी मोठी झाडे आहेत आमची, भरपूर। आणि भरपूर असा जंगल देखील आहे। बाबू बसलाय मोहाच्या झाडाखाली। बाबू तू शेतावर आलाय आज? हा, कोण कोण आलाय रे? इकडे बघ। हा, सगळे आलेत ना? पाहू शकता मित्रांनो, आपण आता सुकी मच्छी घेऊन आलेलो आहोत। ढोमेली आहेत, कांदे, वांगा, बटाटी, तेल, मसाला सर्व काही घेऊन आलेलो आहेत। आणि बाबू देखील आहे, पाहू शकता किती मस्ती करतो। आणि इकडे ताटं वगैरे सगळं काही घेऊन आलेलो आहोत। इथे छोटे आहे, आमची दीदी आहे। आज सगळी फॅमिली म्हणजे आज इकडे आलेली आहे। आणि इथे वहिनी आमची चुल्याचा काम करते इथे। आणि तिकडे दादा देखील आहे। आज आमची सगळी फॅमिली इकडे शेतावर आलेली आहे। इथे आता आपली ढोमेली साफ करायला घेतलेली आहेत। पाहू शकता अशी खवलं वगैरे काढायला लागतात, तेव्हा ती चांगली लागतात खायला आपल्याला। बाबूची जरात पार्टी आहे चालू। बाबू काय आणलाय रे? खाऊ आणलाय, चस्का। मित्रांनो आता आपण कांदे वगैरे कापून घेणार आहोत। मित्रांनो आपण आपला चुला देखील पेटवलेला आहे, पाहू शकता इथे। आणि चुल्यावरच भाजी करणार आहोत आपण आज। आणि आजची रेसिपी ही एकदम मजेदार होणार आहे मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही। आणि आज सुक्या मच्छीची व्हिडिओ जो भाजी बनणार आहे तिची रेसिपी ही खूप चांगली होणार आहे। कारण की जंगलामध्ये जेवण बनवण्याची मजाच वेगळी असते, त्याच्यासाठी आज जंगलामध्येच जेवण करून खायचा असा विचार झाला होता, म्हणून आज आलो आणि आज इथं आपण आपली रेसिपी बनवणार आहोत। मित्रांनो पाहू शकता आता इथं आपण कांदा घेतलेला आहे कापण्यासाठी। मित्रांनो टोपशीमध्ये कांदा टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता टोमॅटो वगैरे टाकून घेऊ। मित्रांनो आमच्या आगरी पद्धतीचा लाल आणि तिखट मसाला, हळद वगैरे सर्व काही टाकलेलं आहे। आता टोपशीमध्ये मित्रांनो वांगा, बटाटा आणि ढोमेली टाकलेली आहेत, पाहू शकता। भरपूर असा धूर देखील झालेला आहे चुल्याचा। मित्रांनो पाहू शकता आता चांगल्या प्रकारे आग देखील चुल्यामध्ये धरलेली आहे आणि आपल्या भाजीला उकली देखील आलेली आहे। थोड्याच वेळात आपली भाजी देखील होणार आहे मित्रांनो।
मित्रांनो पाहू शकता आता आम्ही चाललोय शेतावर आणि तुम्हाला शेता आणि आमची विहीर देखील दाखवणार आहे। दीदी बाबू आणि छोटी पुढे चालतात। पाहू शकता भरपूर असा जंगल आहे आमचा हा। हे पायाला लागल। मित्रावर एक शेतावर आल्यावर एक वेगळीच मजा असते आणि आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत। दीदी आहे, छोटी बाबू आणि खूप अशी चांगली अशी मजा येत आहे। आणि अजून थोड्या दिवसांनी तुम्हाला आपल्या शेतावर आपला फार्म हाऊस देखील दिसणार मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये। आणि तेव्हा तर आपली डेली व्हिडिओ असणार आपली शेतावरची। आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आमचा दादा देखील आहे। त्यांनी देखील एक छोटासा वाडा बांधायला घेतलेला आहे, तो देखील तुम्हाला दाखवणार आहे। आणि अशी भरपूर मोठी मोठी झाडं आहेत आणि ही कर्दाची झाडे आहेत मित्रांनो। मित्रांनो तुम्हाला पाहू शकता पक्ष्याचा आवाज येत असेल आता। मित्रांनो पाहू शकता समोरच आता आपली शेतं आलेली आहेत आणि शेतामध्ये विहीर देखील आहे, ती देखील तुम्हाला दाखवणार आहे। आणि इथे मोठे मोठे आंबे देखील आहेत आपले। आस्तीच ही सर्व जमीन आहे मित्रांनो आणि पुढे शिंदार देखील आहे आणि शेतामध्ये विहीर देखील आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आंबे देखील आलेले आहेत थोडे थोडे। मित्रांनो विहीर दाखवतो तुम्हाला। विहिरीमध्ये पाणी आता कमी झालेलं आहे आणि थोडंफार पाणी आहे, म्हणजे असं नाही की पाणी नाही, पाणी गेलंय आता एकदम खाली। आता चाललोय तिकडे, नाना नानी आमची पाला जमा करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याकडे चाललोय। पाहू शकता शेतामध्ये आपल्या आता पाला टाकण्याचं काम चालू आहे आणि इथेच राब करतोय आम्ही शेतीचा, त्याला बोलतात राब। आणि त्याला पेटवून घेऊ, असा पाला जमा करून शेतामध्ये टाकावा लागतो। आणि इकडे नानी पाला घेऊन येत आहे, पाहू शकता तिथे नाना पाला भरण्याचं काम चालू आहे नानाचा। मित्रांनो पाहू शकता आता कर्दाच्या झाडाला कर्द लागलेले आहेत। ही बघा कशी दिसतात, गोड छान। मित्रांनो या जेवायला पाहू शकता हातामध्ये आता ताट आलेलं आहे आपल्या। आता जेवणाची सुरुवात करतोय। चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय बाय। व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्रायबर आणि लाईक जरूर करा मित्रांनो।